विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी 2021-22ची जी रिझल्ट डेट आहे, ती डिक्लेअर झालेली आहे आणि स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या पोर्टलवरती त्या संदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे. आता ही ॲक्च्युअली 14/10/2021लाच यापूर्वी आपल्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तीच ती डेट आहे. फक्त आपल्याला थोडंसं आणखी जाणून घ्यायचं आहे. इतर देखील काही अपडेट आहेत, ज्यामध्ये नीटकरता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहेत, तर तो एक मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा आहे. आणि परीक्षा ज्या आहेत पर्टिक्युलरली जे सेकंड सेमिस्टरला मुलं आहेत BSc ॲग्रिकल्चरला, तर त्यांच्या परीक्षा ह्या ऑफलाईन होणार की ऑनलाईन या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तर त्याच्यावर देखील आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपण एक एक मुद्दा लक्षात घेऊया आणि त्यामध्ये आता पहिलाच मुद्दा आपला आहे की ही जी डेट आहे 28 ऑक्टोबर 2021 ही डेट डिक्लेअर केली गेलेली आहे. ॲज पर द रिपोर्ट सबमिटेड बाय एक्सपर्ट अँड अबोव चेंजेस विल बी इनकॉर्पोरेटेड इन database and the result will be processed. MST CET 2021 score and containing percentile score for the respective group PCB and PCM will be made available to the candidates in their login by 20 October 2021. तर आता या नोटीसमध्ये क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो निकाल आहे, आता याच्या संदर्भातल्या ज्या प्रोसेस आहेत त्या सर्व कंप्लीट होऊन जातील आणि साधारणपणे 28 ऑक्टोबर 2021पर्यंत PCB आणि PCM या दोन्ही ग्रुपचा जो रिझल्ट आहे, तर तो त्यांच्या कॅन्डिडेटच्या लॉगिन्समध्ये, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला रोल नंबर आणि जन्मतारीख वगैरे टाकली तर आपल्याला लॉग इन करता येतं आणि ते लॉग इन करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता 28 ऑक्टोबरच्या अगोदर किंवा 28 ऑक्टोबरपर्यंत. आणि त्या व्यतिरिक्त नो कम्युनिकेशन रिगार्डिंग द ऑब्जेक्शन्स रेज्ड विल बी एंटरटेन्ड बाय स्टेट CET सेल मुंबई आफ्टर धिस नोटीस. तर या नोटीसनंतर आता पुन्हा कोणी कुठले ऑब्जेक्शन किंवा काही CET सेलकडे करू शकत नाही आहे. तर हे सर्व आता CET सेलकडून डिक्लेअर झालेलं आहे आणि म्हणून 28 ऑक्टोबर आता ही तारीख तुमची निश्चित आहे की त्या तारखेपर्यंत तुमचा निकाल येणार आहे. त्या निकालाच्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाचे व्हिडिओ देणार आहे की ज्यामध्ये मी काही कंपॅरिझन वगैरे करणार आहे. जसं फार्मसी आणि ॲग्रिकल्चर या दोघांमध्ये कंपेअर करणार आहे. फार्मसी, इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर या तिघांचंही कंपॅरिझन करणार आहोत. याचबरोबर मेडिकल आणि इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर या तीनही सेक्टरचं कंपॅरिझन, त्याचबरोबर कट ऑफ मार्क्स जे आहेत पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चरसाठी किंवा फार्मसीसाठी, तर ते देखील मी तुम्हाला आता यापुढे देणार आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांना लिस्ट ऑफ नेसेसरी डॉक्युमेंट्स रिझर्व्ह आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीकरता कुठले आहेत. तर अशाच प्रकारचं मी तुम्हाला CETसाठी देखील पुढं काउन्सिलिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स देणार आहे. परंतु आता सध्या नीटकरता आपण देत आहोत, कारण नीटचा देखील निकाल वगैरे आता अपेक्षित आहे आपल्याला लवकरच आणि त्यांचं काउन्सिलिंग सुरू होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं नीटसाठी आहे ॲडमिट कार्ड ऑफ नीट UG 2021. हे तुमच्याकडे आता असणं गरजेचं आहे. ते आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर त्याच्या झेरॉक्स वगैरे काढून ठेवा, त्याचं फोटोकॉपी देखील आपल्याकडे ठेवा. कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल्ड ऑन www.mahacet.org. आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे करायचं आहे काउन्सिलिंग करता, तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. नीट UG 2021 मार्कशीट आपल्याला लागणार आहे. तर तिचं देखील झेरॉक्स वगैरे किंवा जे काही त्याचं डाउनलोड वगैरे करून तुम्हाला ती घ्यायची आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, जे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनं किंवा इतर जे काही ऑथॉरिटीज आहेत तर त्यांनी ते दिलेलं. त्यानंतर पासपोर्ट वगैरे आहे, इंडियन पासपोर्टला असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, HSC 12th स्टँडर्डचं तुमचं जे काही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, नॅशनॅलिटी आहे इंडियन वगैरे असल्याचं, तर हे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला आता काढून ठेवायचे आहेत. डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागत असतं, तर ते देखील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा इतर जे काही मॅजिस्ट्रेट वगैरे आहेत किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणू आपण त्याला फॉर इश्यू ऑफ सच सर्टिफिकेट. आता जे काही ऑथॉरिटी आहे SDO वगैरे किंवा तहसीलदार, तर डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला साधारणपणे त्या डिपार्टमेंटकडून घ्यायचं आहे. HSC किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन मार्कशीट लागते आपल्याला. SSC ऑर इक्विव्हॅलंट पासिंग सर्टिफिकेट लागतं. डेट ऑफ बर्थ त्याच्यावर असणं गरजेची. आधार कार्ड आपल्याला आता नेहमी लागणार आहे, त्यामुळं त्याचं देखील आता झेरॉक्स वगैरे करून ठेवा. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. नीट नंतर जे काउन्सिलिंगला जातो आपण,
मेडिकलच्या MBBS BMS वगैरे किंवा इतर जे काही आहेत. त्यानंतर ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स जे आहेत त्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागतं इश्यूड बाय ऑथॉरिटी फ्रॉम विदिन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण लागतं, हे खूप महत्त्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागतं आपल्याला, जे की 31/3/2022 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. यामध्ये VJ, NT1, NT2, NT3, OBC, SBC अँड नॉट रिक्वायर्ड फॉर SC अँड ST. तर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे SC आणि ST कॅटेगरी करता लागत नाही. ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट अंडर PWD कॅटेगरी. आता जे फिजिकल हँडिकॅप आहे तर त्यांच्याकरता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लागतं मेडिकल बोर्डकडून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून. तर हे लिस्ट ऑफ मेडिकल बोर्ड इज अटॅच्ड दिलेले असतात, ते आपल्याला त्याच्यामधून पाहून घ्यायचे. एनी सर्टिफिकेट इश्यूड बाय ऑथॉरिटी अदर दॅन ऑथराइज्ड मेडिकल बोर्ड इज नॉट व्हॅलिड. तर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट चालणार नाही. त्यानंतर ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट अंडर EWS कॅटेगरी. आता जे EWS वाले विद्यार्थी आहेत, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, रिसेंट इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी इश्यूड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी ॲज पर स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट. कॉपी ऑफ GR डेटेड 12/2/29 अटॅच्ड 2029. सर्टिफिकेट इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट विल नॉट बी ॲक्सेप्टेड. तर आपल्याला EWSचं जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटचं जे आहे तर ते लागणार नाही म्हणतो तो. सर्टिफिकेट इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट विल बी नॉट ॲक्सेप्टेड. तर आपल्याला जे काही स्टेट गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट आहे त्यानुसार EWSचं सर्टिफिकेट पाहिजे, सेंटरचं नाही पाहिजे. तर हे EWS वाल्यांनी लक्षात ठेवा. ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट अंडर हिली एरिया कॅटेगरी. तर त्यांच्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट स्टेटिंग दॅट he or she is domiciled in the village declared as hilly area specified in the table for the respective region. The candidate should pass SSC or HSC or equivalent examination from school, junior college situated in the hilly area of his or her parent domicile, or if not so, at the most from school or junior college situated in the taluka of his or her parents' domicile. तर हे डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्या पॅरेंट्सचं आपल्याला लागत असतं आणि त्यामध्ये आपण हिली एरियात असल्याबद्दलचा उल्लेख असणं गरजेचं आहे. प्रूफ ऑफ शोईंग दॅट कॅन्डिडेट हॅज पास्ड HSC किंवा SSC फ्रॉम द सेम तहसील तालुका इन द हिली एरिया ऑफ हिज ऑर हर पॅरेंट डोमेसाईल. दॅट इज SSC और HSC पासिंग सर्टिफिकेट ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर हे आणखी काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत पहा. ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑफ कॅन्डिडेट अंडर MKB कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट स्टेटिंग दॅट ही ऑर शी इज फ्रॉम डिस्प्युटेड एरिया. कॅन्डिडेट मदर टंग इज मराठी ॲज पर स्कूल रेकॉर्ड अँड कॅन्डिडेट हॅज पास्ड SSC और HSC फ्रॉम डिस्प्युटेड एरिया. म्हणजे आता हे जे बॉर्डरवरचे एरिया असतात किंवा जे वादग्रस्त एरियामधले विद्यार्थी आहेत, MKB असं त्याला म्हटलं जातं, डिस्प्युटेड एरियामधले, तर त्यांच्यासाठी देखील आरक्षण आहे, पण त्यांना तशा प्रकारचं सर्टिफिकेट वगैरे लागतं. आता BSc ॲग्रिकल्चरच्या एक्झाम ह्या ऑफलाईन होणार थेअरीच्या की ऑनलाईन, याबद्दल अनेक गोंधळाचे मुद्दे आहेत, अनेक मुलांचे प्रश्न आहेत आणि ते गोंधळून गेलेले आहेत की प्रॅक्टिकलच्या एक्झामबद्दल ऑनलाईन होणार हे निश्चित झालेलं आहे, परंतु थेअरी एक्झाम जी आहे ती कशा पद्धतीने असणार. तर यासाठी आपल्याकडं परत एकदा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली जी आहे, तर या दापोलीच्या कॉलेजचा एक टाईम टेबल या ठिकाणी आलेला आहे आणि या टाईम टेबलमध्ये एक्झामिनेशन मोड जो आहे तिथं ऑनलाईन आणि ऑफलाईन केलेलं आहे. आता या ठिकाणी मुलं गोंधळून जाणार नाही तर काय, कारण एकतर ऑफलाईन म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा, तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन म्हणताय याचा अर्थ असा की दिवाळीनंतरची जी परिस्थिती राहील त्यावर ते डिपेंड करतं आहे असं मला वाटतंय. 25/10/2021 पासून त्यांचे पेपर स्टार्ट होत आहेत. 9 ते 11 या वेळामध्ये त्यांचं पेपर असणार आहेत आणि 11/11/2021 पर्यंत हे पेपर चालणार आहेत. तर अशा प्रकारचं हे जे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली आहे, तर यांनी या ठिकाणी दोन्ही ऑप्शन खुले ठेवलेले आहेत. ते या कारणानं कदाचित की जर कॉलेज सुरू नाही होऊ शकले तर ऑनलाईन मोडनं परीक्षा होतील आणि जर कॉलेजेस सुरू झाले दिवाळीनंतर ॲग्रिकल्चरचे देखील, तर परीक्षा ह्या ऑफलाईन होऊ शकतात, हे असं याच्यावरून आता इंडिकेट होऊन राहिलेलं आहे. आता असंच आपण आणखीन एक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोलीचाच दुसरा एक टाईम टेबल आहे थर्ड सेमचा, म्हणजे याच्या अगोदरचा जो होता तो सेकंड सेमचा होता. आता इथं थर्ड सेमचा देखील आपल्याकडं टाईम टेबल आलेला आहे आणि यामध्ये देखील ऑनलाईन ऑफलाईन असा मुद्दा दिलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं आहे
की परीक्षा ह्या निश्चित नाही आहे थेअरीच्या की ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन त्यांनी खुले ठेवलेत. हे डिपेंड करतं की त्यावेळेच्या स्थिती काय असतील. दिवाळीनंतरची परिस्थिती काय असेल थेअरीच्या संदर्भात. तर या बाबतीत आणखी आपल्याला काही अपडेट जेव्हा मिळतील तेव्हा ते आपण निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवू. आता या ठिकाणी पुन्हा एकदा थांबतो. धन्यवाद.